शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीनं आज नाशिकमधून आक्रोश मोर्चा काढला जातोय। नाशिक शहरातल्या विविध प्रश्नांसंदर्भामध्ये हा मोर्चा काढला जातोय। शिवसेना आणि मनसेचे अनेक वरिष्ठ नेते जे आहेत ते थोड्याच वेळात या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि या मोर्चाला सुरुवात होईल। या मोर्चामध्ये जर आपण बघितलं तर काळे वस्त्र परिधान करून हे जे आंदोलक आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि विशेषतः एक भस्मासुराचं रूप घेऊन देखील या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या सहभागी झालेले आहेत। काय सांगाल आज जो मोर्चा निघतोय संयुक्तपणे? खऱ्या अर्थाने नाशिककरांच्या उराडावर जो शासनरूपी जो भस्मासूर बसला आहे आणि गेल्या वर्षभरापासून बघितलं असेल तर हे शहर MD ड्रग्सचं कॅपिटल म्हणून ओळखलं जाऊ लागलं। हे शहर खड्ड्यांचं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं। तसेच या शहरातील महिला असुरक्षित आहे, दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणात खून पडत आहे, तसेच बेरोजगारी असेल या असे अनेक मुद्दे या शहरात मोठ्या प्रमाणात घडत आहे। यामुळे हे शहर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या नकाशात बदनाम होत आहे आणि खऱ्या अर्थाने आपण बघत असेल तर येत्या काळात या शासनरूपी जे भस्मासूर आहे हे नक्कीच आपले नाशिककर गाडतील या शंका नाही। त्यासाठी या ठिकाणी आम्ही नाशिककर म्हणून या ठिकाणी प्रतिकात्मक हा शासनरूपी भस्मासूर या ठिकाणी आम्ही या मोर्चात सहभागी केलेला आहे। आपण बघू शकता की शासनरूपी एक भस्मासुराचं रूप जे आहे ते कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी वस्त्र परिधान करून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संदेश जे आहेत त्यांनी ते दिलेले आहेत। ज्याप्रमाणे MD ड्रग्सचा मुद्दा असेल, कामगारांच्या हक्कांच्या संदर्भात असेल, वीज मीटरचं खाजगीकरणाचा मुद्दा असेल, हनी ट्रॅप प्रकरण असेल, अशा वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हे सरकार जे आहे ते बदनाम झाले असा आरोप या आंदोलकांच्या माध्यमातून केला जातो आहे आणि हा भ्रष्टाचाराचा भस्मासूर या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधात हे रणशिंग फुंकलं जाणार आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।